संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी। यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीमध्ये वक्तव्य। बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन। मराठवाड्यातली पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। फडणवीसांच्या हस्ते कुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन। सुरेश धस आणि पंकजा मुंडेंची उपस्थिती। काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी। देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य। संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक। फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली। आमदार सुरेश धस यांच्याकडून भर सभेमध्ये कौतुकाचा वर्षाव। तर आपण बाहुबलीची आई शिवगामी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच। तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा। खासदार उदयनराजे भोसले यांचा संताप। छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा राडा। नाक घासून सोलापूरकरांनी माफी मागण्याची शिवसेनेची मागणी। वर्षा बंगल्यावरती रेड्याचे शिंग पुरल्याचा आरोपावरती शिंदेची शिवसेना आक्रमक। अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल गृह खात्यानं संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, शंभूराज देसाई यांची मागणी। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्सचा छापा। सकाळी 6 वाजल्यापासून फलटणसह मुंबई पुण्याच्या घराची झाडाझडती। दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, हे पटवून द्या, कोर्टाचा याचिकाकर्ते राशिद खान पठाणला सवाल। संत तुकोबांचे 11वे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज यांची राहत्या घरामध्ये आत्महत्या। आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज संगमावरती पवित्र स्नान करून त्यांनी झालं संपन्न। स्नानानंतर गंगापूजन। दिल्लीमधल्या मतदानाच्या दिवशीच कुंभ दौऱ्यानं विरोधकांचा टायमिंगवरती आक्षेप। दिल्ली विधानसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.55% मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह केजरीवाल यांनीही बजावला मतदानाचा हक्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।